नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 16 जून 2026. तर बरेच शेतकऱ्याचे फोन आले आणि म्हटले की हे जे वारं आहे ते हे कधी बंद होईल. तर सर्वप्रथम हे वारं कधी बंद होणार त्याबद्दल अगोदर खुलासा करणार आहे. तर काही ठिकाणी 18 तारखेला वारं बंद होईल, काही ठिकाणी 19 जूनला बंद होईल, काही ठिकाणी 20 जूनला बंद होईल आणि काही ठिकाणी 21 जूनला वारं बंद होईल. जिथं समजा लवकर 19 जूनला झालं तिथं लवकर पाऊस येईल, 20 जूनला झालं त्याच्या 2 दिवसांनी तिथं पाऊस म्हणजे उशीर आहे. पण वारं मात्र 20 जूनपर्यंत बंद होणार आहे म्हणून हा अंदाज लागेचा. 20 जूनच्या नंतर टेम्परेचर देखील उष्णतेची लाट देखील कमी होणार आहे म्हणून हे अंदाज लागायचा. आणि राहिला प्रश्न आता परत शेतकऱ्याचा असा प्रश्न आहे, खरंच दुष्काळ पडणार आहे का? तर सर्व शेतकऱ्याला सर्वप्रथम सांगतो, दुष्काळ हे मनातला काढून टाका. दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मात्र शेतकऱ्याच्या पेरण्या होणार आहे एवढं मी सांगू इच्छितो. काही जणांच्या जूनच्या शेवटच्या आठवड्यात होईल आणि त्याच्यातून जर काही शेतकरी उरले तर 10 जुलै ते 15 जुलैमध्ये पेरण्या होतील. पण शेतकऱ्याच्या पेरण्या होणार एवढं निश्चित आहे, कारण की जूनच्या शेवटच्या आठवड्यात चांगला राज्यात पाऊस येणार आहे. ते पाऊस काय होणार आहे, विदर्भाकडून येणार आहे. काय असते माहिती आहे का, तुम्हाला सांगू इच्छितो की मान्सून केरळमधून दाखल झाल्याच्या नंतर पुढे सरकारच्या नंतर महाराष्ट्रात दाखल झाला आणि त्याच्यानंतर स्थिरावला आणि असं उभं वारं सुटलं की काय होतं, मग पाऊस काय होतं, मग पूर्वेकडूनच पाऊस येत आहे. मग परत काय होतं, ते इकडून पाऊस येत नाही, मग पूर्वेकडून पावसाला सुरुवात होती. मग पूर्वेकडून म्हणजे कोणता येत आहे, विदर्भ इकडून तेलंगणाकडून, मग तिकडून पाऊस येणार आणि महाराष्ट्रातल्या परत शेतकऱ्याच्या पेरण्या लागणार म्हणून हे अंदाज लक्षात येत्या. पण दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मात्र सगळ्याच्या पेरण्या लागतील म्हणून हे अंदाज लक्षात येत्या. पेरणी करताना सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, सगळ्यांची पेरणी एकदम होणार नाही. काही ठिकाणी 21 जूनला पाऊस पडेल, कुठं 22ला पडेल, कुठं 23ला पडेल, काही भागात 24ला जाईल, कुठं 25ला जाईल, कुठं 26 जूनला पडेल, काही ठिकाणी 27, 28, 29, 30, काही ठिकाणी 1 जुलैला पडेल, कुठं 2 जुलैला. तर काही ठिकाणी 1 जुलै 2 जुलैपर्यंत पाऊस पडेल म्हणून हे लक्षात येतं. पण पेरण्या मात्र सगळ्याच्या सर्व शेतकऱ्याच्या होणार म्हणून हा अंदाज लक्षात येता. सर्वप्रथम विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुमच्या विदर्भामध्ये काय होणार, पूर्व विदर्भ म्हणजे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती ह्या पट्ट्यामध्ये काय होईल, जरा लवकर पाऊस येईल तर तिकडे लवकर पेरण्या सुरू होतील. त्याच्यानंतर पश्चिम विदर्भ, त्याच्यानंतर पश्चिम विदर्भाकडे पाऊस येईल, त्याच्यानंतर मराठवाड्याकडे येईल, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे जाईल आणि त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे काय होईल, 23-24 जूनच्या नंतर मग तिकडे देखील चांगला पाऊस पडेल. 23 ते 30 मात्र उत्तर महाराष्ट्राकडे देखील चांगला पाऊस पडेल. मुंबईला देखील चांगला पाऊस पडणार आहे ह्या शेवटच्या आठवड्यात म्हणून मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. मुंबईला तर मुसळधार पाऊस पडेल, पुण्याकडे देखील पडेल, कोकणात देखील पडणार आहे. मुंबईला काही ठिकाणी म्हणजे पहिलाच पाऊस असा पडेल की म्हणजे चांगला मुसळधार अतिवृष्टीसारखा मुंबईला देखील पाऊस पडेल म्हणून हे देखील मुंबईकरांना अंदाज लक्षात यायचा. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईला देखील पाऊस राहील, पुण्याला देखील पाहिजे, कोकण घाटमाथ्यावर देखील चांगला पाऊस पडेल. पण पाऊस येणार आहे शेवटच्या आठवड्यात येणार आहे.